जसं मंदिरात गेलो तसं मंदिराचा दरवाजा डायरेक्ट बंद करून टाकला ना. इथं तर एवढी भयानक गर्दी झाली होती. आणि मी कुठं आलो भाऊ तुम्हाला सगळं सांगतो, तोपर्यंत तुमच्या वाला घ्या एकदा फॉलो करून. तर काय म्हणता बोट्टे हो, जय शिवराय. जर तुम्ही ह्या व्हिडिओ नशीन पाहिला तर एकदा क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता बरं. तर बोट्टे हो, 5-6 दिवस झाले तुमच्या वाहना काही व्हिडिओ टाकला नाही, कारण की तुमचा भाऊ एकदम बिझी चालू आहे बरं. म्हणजे पेपर चालू आहे ना, सुट्टी होती तर चला म्हटलं कुठे फिरायला जाऊ, तर गेलो ना. आणि बोट्टे हो, मी आहे भाऊ जालना जिल्ह्यात, आणि तिथं एवढा खतरनाक असते म्हटलं विषय. एक 2 किलोमीटर नंतर तर डायरेक्ट रसवंती असते ना दादा. आणि इथंच वावर आणि इथंच रसवंती. ऊस तोडला की डायरेक्ट ताजा ज्यूस तुमच्या हातात. एकदम फट्ट दिसे ज्यूस वगैरे पिऊन घेतला मस्त, आणि तिथून डायरेक्ट निघालो भाऊ आम्ही. आपल्या जालना जिल्ह्यामधलं सगळ्यात फेमस मंदिर म्हणजे गणपती बाप्पाचं राजूर ना. मस्त प्रसाद वगैरे घेऊन घेतला एकदम खतरनाक मध्ये. आणि मी ज्या टाइमला आलो इथं तर यात्रा असते ना, या टाइमला विचार करा मंदिराच्या अंदर किती गर्दी अशी. आणि पोट्टे इथचा मंदिराचा डिटेल व्हिडिओ मी अपलोड केला बरं आधी. वरच्या व्हिडिओ जाऊन क्लिक करून पाहून घ्या. तुम्ही काही पण म्हणा, मंदिरचा एक नंबर आहे ना. असं वाटतं की पाहतच राहा. मस्त नारळ वगैरे फोडून वरता गेलोच होतो, तर भाऊ इथं डायरेक्ट मंदिराचा दरवाजा दिला ना बंद करू. यात्रेमुळे मंदिराचा मेन दरवाजा बंद केला आणि बाजूचा दरवाजातून एवढी भयानक गर्दी झाली. मस्त दर्शन झाले बघा गणपती बाप्पाचे. एवढंच मंदिर बाहेरून जबरदस्त दिसते, तेवढंच अंदरून पण एकदम सुंदर आहे बघा. त्याच्याच बाजूला पुरातन काळातलं हे मंदिर पूर्ण कोरीव काम होतं बघा इथं. आणि हे मंदिर भाऊ महादेव विठ्ठल मंदिर, आणि एवढं मस्त ना, मस्त महादेवचे पाय वगैरे लागून घेतले. तर आज साठी एवढंच, भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. साठी टाटा बाबा नाथ कार्तिका.